माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्रीमद भागवत कथासार अभिवाचन करत आहे. दशमस्कंद भाग 38 कृष्ण जन्म व दशमस्कंद वर्णन पूर्वार्ध भाग सुरू झाले. कृष्णाय नमः. कृष्ण जन्म. सुतांनी शौनकादिकास त्या दिवशी दुपारी कथा पुढे सांगण्यास प्रारंभ केला. ते म्हणाले, परीक्षिताने शुकदेवांना विचारले, शुकदेव, सूर्य अंश चंद्रवंश यांचे वर्णन आपण केलेत. अनेक राज्य, दैत्य, भक्त, अवतार यांच्या कथा सांगितल्यात. आता पूर्वावतार श्रीकृष्णाचे चरित्र सांगावे. कृष्णाचे पराक्रम, त्याच्या बाललीला सांगाव्यात. पांडवांनी त्याच्या मदतीनेच युद्धात विजय मिळविला. त्या कृष्णाचे नाम घेऊन अगणित भक्त उतरले. माझे मरण आता जवळ आले. आता अन्न पाण्याचाही मी त्याग केला. श्रीकृष्ण चरित्र ऐकण्यासाठी मी आतुर झालो. कृष्णाचा जन्म, गोकुळातील कृष्णाचे पराक्रम, कंसवध, द्वारकेतील कृष्णचरित्र सर्व काही मला सांगा. मी तहानभूक विसरलो. शुकदेव म्हणाले, ऐक परीक्षिता, ऐक. तुझी तळमळ मला कळते. मलाही श्रीकृष्णाची कथा सांगताना कधीच कंटाळा येत नाही. परीक्षिता, कृष्ण अवतारापूर्वी भूमीला दुष्ट राजांचा असह्य भार झाला. दैत्यांनीच मानवी राजांच्या रूपात जन्म घेतला होता. ते अनाचारी झाले होते. पृथ्वी माता धेनूचे रूप घेऊन ब्रह्मदेवाला शरण गेली. तिचे गऱ्हाणे ऐकून ब्रह्मदेव, शंकर, सर्व देव यास शेषशाही भगवान विष्णूला शरण गेला. पृथ्वीचे रक्षण तोच करील असा त्यांचा विश्वास होता. भगवंताची स्तुती करता करता ब्रह्मदेव समाधीस्थ झाला. त्यावेळी त्याला आकाशवाणी ऐकू आली. त्याने ती आकाशवाणी देवांना धेनुरूपी पृथ्वीला सांगितले. दुष्ट राजे भूमीला भार झाले हे विष्णूला माहीत. भूभारहरण करण्यासाठी स्वयंमेव विष्णू यदुकुळात जन्म घेणार आहे. शेषराज अनंत त्यांचा ज्येष्ठ बंधू म्हणून जन्म घेणार. त्यांच्या अवतार कार्यात सहाय्य करण्यासाठी सर्व देवतांनी मथुरा, गोकुळ आसमंतात अंशावतार धारण करावे. मी व इंद्रही भगवंताचा प्रभाव महात्म्य वाढेल असे कार्य करू. आकाशवाणीचा अर्थ ध्यानात येऊन पृथ्वी मातेने धेनुरूप टाकले. सर्व देवताही सूक्ष्मरूपाने गोकुळ, मथुरा यांच्या आसमंतात जमले. योग्य अशा पार्थिव देहात जन्म घेण्यासाठी त्यांनी व्यवस्था केली. यदुकुळातील 32व्या पिढीत सात्वत नावाचा राजा झाला. त्याला 6 मुलगे झाले. वृष्णी, अंधक नावाचे त्यातले जे 2 पुत्र होते, त्यातील वृष्णीनंतर 11व्या पिढीत देवबाहू राजा झाला. त्याचा वसुदेव हा पुत्र होय. वसुदेवाला आणखी 6 बंधू होते. कुंती, श्रुतदेवा इत्यादी 5 बहिणी होत्या. अंधकानंतर 11व्या पिढीत अहुक राजा झाला. त्याला देवक, उग्रसेने मुलगे झाले. कंस हा उग्रसेनाचा मुलगा. देवकी ही कन्या होय. कंस, देवकी ही चुलत भावंडे. उग्रसेनाला 5 कन्या होत्या. त्या वसुदेवाच्या भावना दिल्या होत्या. देवकाला देवकीशिवाय आणखी 6 मुले झाले. 6 मुली झाल्या. त्याही वसुदेवाच्या दिल्या होत्या. देवकी वसुदेव यांचा विवाह जेव्हा झाला तेव्हा एक विलक्षण घटना घडली. पण आधी इतर थोडी अंशावळ तुम्हाला मी सांगतो. वसुदेवाच्या बहिणीपैकी एकीचा दंतवक्र हा मुलगा होय. हाच हिरण्यक्षाचा पुनर्जन्म होय. दुसऱ्या बहिणीचे संतर्जन आणि 5 पुत्र होते. तिसऱ्या बहिणीचे विंद, अणुविंद हे पुत्र होते. चौथ्या बहिणीला शिशुपाल हा पुत्र होता. हाच हिरण्यकश्यपू दैत्यांचा पुनर्जन्म झाला. वसुदेवाच्या अन्य भार्या पैरवी, रोहिणी, भद्रा, मदिरा, रोचना, इला इत्यादी होत्या. आता कुरुवंशाची थोडक्यात माहिती सांगतो ऐका. ययाती पुत्र पुरु यांच्या वंशात कित्येक पिढ्यानंतर कुरु पराक्रमी राजा झाला. कुरुवंश असे नाव त्यावरूनच पडले. कुरुनंतर 13 पिढ्यांनी शंतनू राजा झाला. भीष्म, चित्रांगद, विचित्रवीर्य हे त्यांचे मुलगे. भीष्म आजन्म ब्रह्मचारी राहिले. त्यांना भीष्माचार्य हे नाव प्राप्त झाले. विचित्रवीर्य क्षयाने मृत झाला. त्याच्या पत्न्या अंबा, अंबिका, अंबालिका होत्या. अंबिका तप करण्यास वनात गेली. व्यासांपासून अंबेला धृतराष्ट्र, अंबलिकेला पंडू हे पुत्र वंश खुंटू नये म्हणून नियोग पद्धतीने झाले. विदुर हाही व्यासांचाच पुत्र होय. तो अंबालिकेच्या दाशीला झाला. धृतराष्ट्राला 100 पुत्र एक कन्या झाली. धृतराष्ट्र जन्मात नव्हता. पंडूची एक पत्नी म्हणजे वसुदेवाची बहीण कुंती, दुसरी पत्नी माद्री. कुंतीचे युधिष्ठिर, भीम,
अर्जुने 3 पुत्र होत. यम, वायू, इंद्र यांच्या अंशाने ते जन्मले होते. माद्रीचे नकुल, सहदेव हे दोघे पुत्र अश्विनी कुमारांच्या अंशाने झाले. द्रुपदी पुत्री द्रौपदी, अर्जुनाची एक पत्नी, वसुदेवाची कन्या सुभद्रा ही दुसरी पत्नी, सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू हा तुझा पिता, परीक्षिता वसुदेव हे तुझे पंजोबा होत. अर्जुन हे वडिलांकडून आजोबा होत. वसुदेव पुत्र कृष्ण हा तुझ्या आजीचा, सुभद्रेचा सख्खा भाऊ, कुंतीचा पंडुशी, तिचा विवाह होण्यापूर्वी सूर्याच्या मंत्रप्रसादाने झालेला मुलगा म्हणजे मारती कर्ण होय. आता कृष्णावताराची कथा ऐका. वसुदेवसी देवकीचा विवाह झाला तेव्हा मथुरा हिरकुळाच्या भव्य विशाल राजधानीत मोठा उत्सव चालला होता. वरात मोठ्या थाटात निघाली होती. उग्रसेन देवक यांनी सर्व नगरी शृंगारली होती. कंस उग्रसेनाचा मोठा मुलगा, देवकी त्याची चुलत बहीण, पण सख्या भाऊ बहिणीसारखीच तिची त्याची परस्परावर माया होती. देवकी वसुदेव सुवर्णाने मळवलेल्या रथात बसले होते. रथाचा सारथी स्वतः कंस होता. तो मोठ्या आनंदात होता. मंगलवाद्ये वाजत होती. वरातीत शेकडो हत्ती घोडे झुलत होते. अंबाऱ्या डुलत होत्या. दासदासी पुढे मागे चालत होत्या. अनेक रथही संत गतीने चालले होते. अशा वेळी आकाशवाणी झाली. कंसा, एवढ्या आनंदाने ज्या बहिणीच्या रथाचे घोडे आज आकलित आहे त्याच बहिणीचे 8वे अपत्य तुझा प्राण घेईल. सावध हो, सावध हो. कंस दुष्ट स्वभावाचा होता. त्याचा तो स्वभाव उफाळून वर आला. त्याने तत्काळ खड्ग उपसले. देवकीचे केस धरून तिला तो मारण्यास उद्युक्त झाला. त्यावेळी वसुदेव म्हणाला, कंसा थांब, तू शूरवीर आहे, मोठ्या कुळातला आहे. ही तुझी बहीण, त्यातून तिच्या विवाहाचा हा दिवस. तिला मारू नको. तुझ्या कीर्तीला कलंक लागेल. मरण कुणाला चुकले. जो जन्माला आला तो मरणारच. त्याला दुसरा देह प्राप्त होणारच. माणसाला सुप्त इच्छेप्रमाणे स्वप्नात भोग लागतात तसेच देह त्यांचे भोगसुद्धा वासनापूर्वी मागे लागतात. वस्तूचे पाण्यातले प्रतिबिंब हल्ले की ती वस्तू हल्ली असे वाटते. तसे जन्म, जरा, मरण यांचे भोग देहाचे असले तरी ते आपल्याच आहे तसे चुकीने माणूस समजतो. हे लक्षात घे. कुणाचा द्वेष करू नको. बहिणीचा व्यर्थ व्याघात करू नको. ती एवढी लहान आहे की तुझी मुलगी शोभेल. तरी कंस मानिना. निर्वाणीचा उपाय म्हणून वासुदेव पुन्हा म्हणाला, जरा थांब कंसा, विचार कर. देवकीपासून तुला काहीच भय नाही. भय आहे हे तिच्या अपत्यापासून. मी ती अपत्य आपण होऊन तुला आणून देईन, पण हिचा घात करू नको. त्याचे बोलणे ऐकून कंसाने देवकीला सोडले. खडंग कोशात ठेवले. वसुदेव देवकी त्यांच्या वैभवशाली निवासस्थानी राहू लागले. पुढे त्यांना पहिला मुलगा झाला. सत्यवचनी वसुदेवाने तो कंसाजवळ आणून दिला. त्याचे सरळ मन, त्यागीपणा याचा प्रभाव पडला. कंस म्हणाला, वसुदेवा, मला या मुलापासून भय नाही. 8व्या मुलापासून भय. तू याला परत घेऊन जा. वसुदेवाला नवल वाटले, हायसे वाटले. त्या प्रकाराला घेऊन तो परत आला. कंसाने वसुदेवाला परत पाठवले. तेवढ्यात नारद तेथे आले. ते म्हणाले, कंसा, वसुदेवाला का परत पाठवलेस? आकाशवाणीने सांगितले की तुला देवकीचे 8वे अपत्य मारील, पण 8वे ते मोजणार कुठून? या मुलापासून की नंतर शेवटी जाणाऱ्या मुलापासून. हे देव मोठे धूर्त असताव, त्यांचा विश्वास धरू नको. तू देवकीच्या कोणत्याही मुलाला सोडू नको. त्याच्या सांगण्यामुळे कंसाचे मन परत पलटले. तो उत्काळ वसुदेवाकडे गेला. त्याने देवकीच्या मांडीवरून तो पुत्र, ते निष्पाप मूल पण कंसाच्या दृष्टीने भावी कृतात खसकन ओढला. त्याने वसुदेवाला देवकीला कारागृहात घातले. त्या मुलाला क्रूरपणे मारून टाकले. क्रूरपणे मारून टाकले. देवकीला त्यानंतर आणखी 5 पुत्र झाले, पण ते कंसाने क्रमाक्रमाने मारून टाकले. पापाचा घडा भरत आला. कंसाला भयाने एवढे पछाडले होते की वसुदेवाच्या कोणत्याही पत्नीपासून होणारे मूलही आपला घात करेल. एवढेच काय, यदुकुळातील कोणतेही मूल मोठे होऊन आपल्या जीवावर उठेल असा धमका त्याने घेतला. तोपर्यंत वसुदेवाच्या इतर पत्न्याही त्याच्याबरोबर राहत होत्या. पण जेव्हा वसुदेवाला कंसाचे विचार व बेत काय असतील याचा कयास आला, तेव्हा त्याने त्याची दुसरी पत्नी रोहिणी हिला जवळच यमुनेच्या पलीकडील गोकुळात नेऊन नंद नावाचा अधिपती त्याचा मित्र होता त्याच्याकडे गुप्तपणे पाठवून दिले. यशोदा ही नंदपत्नी रोहिणीची मैत्रीण होती. देवकीला 7वा गर्भ राहिला तेव्हा अनंत नावाचा शेष अंशरूपाने जन्म घेणार होता. तिकडे रोहिणी नंदाच्या गोकुळात होती. विष्णूने योगमायेला सांगितले, मी आता अनंताला अवतार घेण्यास सांगणार आहे. तू देवकीचा गर्भ आकर्षण करून रोहिणीच्या पोटी स्थापन कर. स्वतः तू नंदपत्नी यशोदाईच्या पोटी जन्म घे. मी तिकडे 8व्या गर्भधारणेच्या वेळी देवकीच्या ठाई माझ्या सर्व ऐश्वर्यासह प्रवेश करीन.
मग वसुदेवाला सांगून मला बालस्वरूपात यशोदे जवळ ठेवायला सांगेन. तुला कारागृहात देवकी जवळ ठेवायला सांगेन. देवकीचे 8वे अपत्य म्हणून कंस तुला मारायला पाहिल, तेव्हा तू निष्ठून जा. हे एवढे माझे कार्य कर. तुला त्यामुळे जगात नाना प्रकारे लोक मानतील. तू पूजनीय होशील. तुझी अनेक नामाने लोक भक्ती करतील. तू कोणतीही वरदान देऊ शकशील. योग मायेने आपल्या शक्तीने देवकीच्या गर्भातील चेतन अंश रोहिणीच्या पोटी स्थापन केला. देवकीचा 7वा गर्भ जिरला. अशी वार्ता कारागृहातून कंसाला कळली. आता 8व्या वेळेला देवकीला गर्भ राहिला, तेव्हा देवकी विलक्षण तेजाने शोभू लागली. तिचे मन उत्साहाने भरून आले. तिकडे गोकुळात यशोदाही गरोदर होती. वसुदेव देवकी यांनी मनोमन ओळखले की परमेश्वर भगवान विष्णूच्या अवताराची वेळ आता जवळ आली आहे. कंसाची मनोमन खात्री झाली. आतापर्यंत 7 वेळा गर्भधारणा झालेली, 6वे बालके मारले, 7वे झाले नाही म्हणून ते धरायचे नाही असे का नाही. आता 8वे मूल होईल, तोच आपला शत्रू. त्याला एकदा वाटले असेच जावे, देवकीला मारून टाकावे. त्याच्या मनात संकर्ष उठला. देवकीला मारून आपली अत्यंत दुष्कीर्ती होईल. स्त्री हत्यारा म्हणून आपले नाव वाईट होईल. तशात ती तर माझी आपली बहीण, शिवाय ती गरोदर. छे, तिला नाही मारायचे. मोल झाले की जी गत 6 बालकांची झाली तीच त्याची करीन. कंसाचे बेत चालले होते. आणि ज्यावेळी देवकीच्या गर्भात भगवान विष्णूने प्रवेश केला, हे ब्रह्मदेवाला शंकराला कळले, तेव्हा ते तेथे आले. भगवान विष्णूची त्यांनी स्तुती केली. प्रभो, आपण सत्यसंकल्प आहात. सृष्टीची उत्पत्ती, स्थिती, लय या अवस्थातही आपण सत्यरूपाने असता. पंचमहाभूते आपल्यामुळेच सत्य आहेत. आपण जगाचे अंतर्यामी आहात. आम्ही आपल्याला शरण आलो आहोत. हा संसाररूपी वृक्ष प्रकृतीच्या आश्रयाने वाढलेला आहे. त्याला सत्व, राजस, तमस ही 3 मुले. याला 2 फळे येतात. ती म्हणजे सुख व दुःख. धर्म, अर्थ, काम, मोक्ष असे 4 तर रस आहेत. 5 इंद्रियांची त्यांचे ज्ञान होते. त्याला 6 विकार होतात. उत्पन्न होणे, असणे, वाढणे, बदल होणे, कमी होणे, नष्ट होणे. या वृक्षाला रस, अधीर, मास, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे 7 धातू म्हणजेच 7 साली आहेत. 5 महाभूते मन, बुद्धी, अहंकार या 8 फांद्या, 10 प्राण वायू त्याची 10 ताणे, मुख, नाक इत्यादी 9 डोली याला आहे. या वृक्षावर जीव आणि ईश्वर असे 2 पक्षी बसतात. भगवंता, हा वृक्ष आपणच उत्पन्न करता, वाढविता, पोसता, नष्ट करता. आम्ही देव आपण वेगळेपणाने बसतो. हे अज्ञान सर्वत्र आपलेच दर्शन होणे हे ज्ञान. ज्ञान स्वरूप आत्मा आपण आहात. सत्पुरुषांना सुख, दुष्टांना शासन आपणच होता. कृतापूर्णा, कमलनयना आपले निरंतर ध्यान करणारे लोक हा संसार सहज ओलांडतात. आपले भजन भक्त सर्वांचे हित करते असतात. इतरांनी संसार तरुण जपण्यास मदत करतात. जे आपल्याला शरण येतात ते ज्ञानामुळे बद्ध होणाऱ्या इतर लोकांसारखे बद्ध होत नाहीत. वेदांनी मनाने आपले संपूर्ण रूप कळत नाही. फक्त अनुभवानेच थोडेफार त्या मार्गाने कळते. आपण अवतार घेत आहात आणि पृथ्वीचा भार हलका करणार आहात असे समजायला आम्हाला आपल्या चरणास उपस्थित राहून आपले स्तवन करता येत आहे. हे केवढे भाग्य आमचे. वामन, परशुराम, राम या अवतारांच्या स्मरणाने अजून रोमांच उठतात. आता आपण जी अतर्क्य लीला करून दाखवायला तिच्यात भाग घेण्यासाठी आम्ही उत्कंठित आहोत. भगवंता, आपल्या चरणी नमस्कार, त्रिवार नमस्कार. ब्रह्मदेव देवकीला म्हणाला, देवकी माते, भिवू नकोस, कंसाचे भय धरू नको. स्वतः विष्णू आपल्या सर्व शक्तिमह तुझ्या मुलाच्या रूपाने अवतार घेत आहे. धीर धर, आता तुझी कारावासातूनही सुटका होण्यास विलंब लागणार नाही. ब्रह्मदेव शंकर आपापल्या स्थानी गेले आणि आकाश, दिशा, नक्षत्र, ग्रह, पृथ्वी, वायू, अग्नी, वृक्षलता आदी सारी सृष्टी आनंदित झाली. भगवंताच्या स्वागतासाठी जणू 5ही महाभूते उत्सुक झाले. सज्जनांची मने भयभीत, भयरहित, निर्मल झाली. स्वर्गात दुदुंबी वाजू लागल्या. किन्नर गंधर्व गायन करू लागले. सिद्ध चरण भगवंताची स्तुती करू लागले. अप्सरा विद्याधारी नर्तन करू लागल्या. पक्ष्यांची कुजणे विलक्षण मधुरध्वनी करू लागले. पावसाळ्याची रात्र होती. जलदांची हृदय भरून आली होती आणि पृथ्वीला रोमांचित करीत टपटपी थेंब पडत होते. त्या मध्यरात्रीच्या सुलक्षणी वृत्तावर त्या कारागृहात वसुदेवाच्या समोर लखलखीत प्रकाश पडला. त्या प्रकाशात त्याला आपल्या समोर चतुर्भुज विष्णू भगवान दिसले. त्यांचे रूप मात्र बालकासारखे होते. 4ही हातात शंख, चक्र, गदा, पद्म होते.
वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह होते. गळ्यात कौस्तुभमणी चमकत होता. सावळ्या मेघासारख्या शरीरावर पितांबराचे तेज पसरत होते. रत्नजडित मुकुटांचे तेज केशांवर चमकत होते. बहुभूषणे कंकणे मन वेधून घेत होते. शरीराची कांती तर पाहवत नाही अशी दैदिप्यमान होती. वसुदेव तटस्थपणे टकलावून पाहत होता. स्वतः विष्णू आपल्या समोर बालरूपाने प्रगट झालेले पाहून त्याच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही. आनंदाने त्याचे डोळे विस्मरले. परस्पर भगवान विष्णू आपला पुत्र कंसाचे भय आता कसले? आता भगवंतापुढे त्याची शक्ती कितीशी चालणार असा विचार मनात येऊन वसुदेवाने आनंदाने भगवंताला प्रणाम केला. त्याची स्तुती केली. देवकी त्या बालस्वरूप चतुर्भुज विष्णूकडे अनिमेष नेत्राने पाहत होती. तिनेही त्याची स्तुती केली आणि ती म्हणाली, मधुसूदना, तू भक्तांचे भय नष्ट करतो, पण आम्हाला कंसापासून फार मोठे भय उत्पन्न झाले. तू या रूपात राहिलास तर कंस आता येईने तुला मारील. हे चतुर्भुज रूप तू लपवून ठेव. मला फार भीती वाटते. तुला कुठे ठेवू, कुठेही नको असे मला झाले. भगवान विष्णू म्हणाले, देवकी भिवू नको. मी यापूर्वी मागील युगात तुमचा मुलगा म्हणून जन्म घेतलेला. स्वयंभू मन्वंतरात तू पृष्णी वसुदेव सुतपा प्रजापती होते. त्यावेळी तुम्ही फारच कठीण तपश्चर्या केली. त्या तपाने प्रसन्न होऊन मी तुम्हाला वरदान मागायला सांगितले. व माझ्यासारखा पुत्र हो असा वर मागितला. तुम्ही त्यावर तथास्तु म्हणून मीच तुमचा पुत्र म्हणून जन्माला घेतला. मला वृष्णिगर्भ असे नाव होते. त्यानंतर वसुदेव हे कश्यप व तू आदिती होतीस. त्यावेळी मी वामन म्हणून अवतार घेतला. आताही मी पूर्णावताराने प्रगट होत आहे तुमचा पुत्र म्हणून. तुम्हाला पूर्वजन्मातले स्मरण व्हावे म्हणून हे रूप दाखविले. तुम्ही माझे पुत्रभाव ब्रह्मभाव यांनी चिंतन करा. तुम्हाला मद्रुपता लाभेल. आता मी बालकासारखा दिसेन. वसुदेवा, मला यशोदेजवळ नेऊन ठेव. यमुना नदीतून जा. यशोदा प्रसूत होऊन तिला मुलगी झालेली आहे. तिला तू घेऊन ये. येथे देवकीला कन्या झाली असे सांगा. जाता येताना तुला कोणी अडवणार नाही, कोणालाही कळणार नाही. हे कार्य न चुकता कर. असे सांगून चतुर्भुज रूप अवतरून श्री विष्णू सावळ्या सुंदर लहान अभ्रकाचे रूप घेऊन देवकीच्या मांडीवर पौडले. वसुदेव देवकीला आनंदाने, दयाने, कृतार्थाने, मान जबाबदारीने, भक्तीने, चिंतेने, संमिश्र भावनाने भरून टाकले. वसुदेव पाहत होते. त्याला वाटे माझा मुलगा छे विष्णू. देवकीला वाटे माझा मुलगा अहम, माझा मुलगा. ममता भक्ती हातात हात घालून देवकीच्या मनाशी खेळ खेळत होते. मोह कर्तव्य दोन्ही बाजूंनी वसुदेवाच्या मनाला उडीत होते. या मुलाला कंस मारणार, आपण याला घेऊन नंदाघरी गेलेच पाहिजे, पण दृष्टीआड करायचा. एवढे त्रिगुणाचे निदान आपण होऊन माझे पण सोडून यशोदेला द्यायचे. नंदाचा मुलगा म्हणून याला जग ओळखतील. आपल्याला पुन्हा पाहायला तरी मिळेल का? वाटेत आपण सापडलं तर? आणि आधी हे द्वार कसे उघडेल? हे पहारेकरी कसे ओलांडून जाऊ? पण त्याआधी देवकीच्या मांडीवरून याला उचलून तरी घेऊ. उचलून तरी कसा? जिचे 6 पुत्र भावाने निष्ठुरपणे मारले, जिचे स्तन पिणारे ओठ नाहीत म्हणून 6 वेळा आटून गेले, 7वी आशा अर्धवट राहिली, उमटली, कोमेजली. ती देवकी आता 8व्या वेळेला तिच्या बाळाची ताटाटू त्या बाळाच्या सुरक्षणापणासाठीच का होईना मी तिच्या पतीनेच करायची. त्याने देवकीला पाहिले. या ठिकाणी हा भाग आपण संपवूया. या भागातलाच कृष्ण जन्म दशम स्कंद पूर्वावतारातला पुढचा भाग, उर्वरित भाग आपण पुढच्या भागात बघूया. हरये नमः, हरये नमः.